तुम्ही कार्यकर्त्यांना पण इथला एक इशारा दिलेला आहे की रॅलीमध्ये सहभागी व्हायला कारवाई केली. हे युद्ध आहे. या युद्धामध्ये तुम्ही स्वतःला काँग्रेसचे कार्यकर्ते समजून घेत असाल तर या युद्धामध्ये आता रात्र असो बेरात्र असो जेव्हा पक्षाचा आदेश आला तेव्हा तुम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागेल. कारण की संविधान वाचवणं हे काँग्रेसचा धर्म आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले सुद्धा काँग्रेसच मिळवून दिलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळवल्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून हा देश उभा करण्याचं काम काँग्रेस विचाराने केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने काँग्रेसने हा देश पुढे नेलेला आहे. आता तेच संविधान आता धोक्यात आलेलं आहे. अशा वेळेस कुठलाही काँग्रेसचा कार्यकर्ता आता आराम करता नाही. आता त्याला नेहमी जागतच राहावं लागणार आहे, त्याला लढतच राहावं लागणार आहे. आणि जिथपर्यंत राहुल गांधीजींना ज्या पद्धतीनं बीजेपीने आणि RSS प्रवृत्तीने राष्ट्रद्रोही ठरवलेला आहे, हा कलंक पुसल्याशिवाय कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता शांत बसायचं नाही. याच पद्धतीची सूचना आम्ही दिली. आज गांधीजीच्या विचारानं सत्याग्रह आंदोलन झालंय, पुढे आक्रमक असणार आहे का, कशा पद्धतीने? गांधीजीचा विचार, बापूंचा विचार हा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच विचाराने ज्या इंग्रजांसारख्या जल्लाद व्यवस्थेला, हुकुमशाही प्रवृत्तीला महात्मा गांधीच्याच विचाराने आम्ही हाताळलेलं होतं. आम्हाला विश्वास आहे की सत्य परेशान हो सकता है पर पराजित हो नहीं सकता. हा महात्मा गांधीचा विचार जो आहे याच विचारानं आम्ही गोडसे विचाराला संपवू. शेवटपर्यंत शांततेतच होणार आहे आंदोलन. शेवटपर्यंत आक्रमकता ज्या वेळेस दाखवायची त्यावेळेस आक्रमकता दाखवू. आपण पाहिलं असेल की राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याची जी मानसिकता होती ती मानसिकता आपण देशाच्या लोकांनी पाहिली. पण आता लोकांच्या मताच्या रूपानं यांना जे सत्तेची गरमी आलेली आहे भाजपला, ती गरमी उतरवण्याची व्यवस्था महात्मा गांधीच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराने आम्ही उतरवू आणि त्याचा विश्वास देशाच्या लोकशाहीवर एक मोठं संकट केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे निर्माण झालेला आहे. मोदी नावाचा चुकीचा अर्थ लावून, कारण की ललित मोदी, नीरव मोदी हे भगोडे ज्यांनी देशाच्या जनतेचे पैसे लुटून जे देश सोडून पळाले, ज्या अदानीला 20,000 कोटी रुपयाच्या ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना तेव्हापासूनचा हा सगळा कारभार चाललेला आहे आणि विदेशामधल्या काही सेल कंपन्या तयार करून हे पैसे त्या पद्धतीचे फिरवण्याचं काम होत आहे. आणि हे सगळे प्रश्न राहुल गांधीजींनी सातत्यानं विचारले. आखरी विरोधकांचं काम असतं की लोकांच्या जनतेचा पैशाचा हिशोब सरकारकडून घेणं आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यालाच खऱ्या अर्थानं लोकशाही म्हटली जाते. आपण पाहिलं की आज हे खालच्या पातळीवर, कारण की देशाचे प्रधानमंत्री लोकसभेमध्ये म्हणतात की गांधी परिवार हे नेहरूचं नाव लावून या देशामध्ये त्या पद्धतीचं सत्तेमध्ये सहभागी राहतात. यांचं कुठलंही अस्तित्व नाही. त्यांचे मंत्री सोनिया गांधींचं लोकसभेमध्ये त्यांना बेइज्जत करतात. महिलेचा सन्मानी सुद्धा हे ठेवू शकत नाही. आपण पाहिलं असेल की राहुल गांधींना राष्ट्रद्रोही हे लोक म्हणतात. एका स्वातंत्र्य सेनान्याचा नातू, शहीदाचा पोरगा ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, प्रधानमंत्री पदावर असताना, मग इंदिराजी असतील की राजीवजी असतील, आणि ज्यांचा तिरंग्यामध्ये त्यांचा शेवट झाला, अशा परिवाराच्या पोराला राष्ट्रद्रोही म्हणणारी ही जी मानसिकता या देशात निर्माण झाली, त्या मानसिकतेच्या विरोधातली ही लढाई आहे.
आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये या मानसिकतेच्या विरोधातली लढाई आम्ही उभी करतोय. राहुल गांधींनी मोदी चोर आहे, ललित मोदी, नीरव मोदी हे चोर आहेत हे म्हटलं म्हणून त्यांच्यावर 2 वर्ष त्यांच्यावर सजा सुनावण्याचं काम त्यांच्यावर झालेलं आहे. मग यांच्यावर का नाही होत? ज्या नरेंद्र मोदींनी सातत्यानं सोनिया गांधीजी असतील, राजीव गांधी त्या काळामध्ये राजीव गांधींना चोर म्हणणारे हेच नरेंद्र मोदी, मग यांच्यावर काय 2 वर्षाची सजा होत नाही? हा सवाल आता या देशातील जनता यांना विचारायला लागलेली आहे. जनतेचा आवाज बनून राहुल गांधीजी या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी निघाले. जनतेच्या घामाचा, मेहनतीचा पैसा तो सुरक्षित राहावा ही भूमिका घेऊन राहुल गांधीजी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा काढली. त्यांच्या विरोधात या पद्धतीचं षडयंत्र रचून लोकांनी निवडून दिलेल्या राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व तडकाफडकी रद्द करणं हाच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विश्वासघात करण्याचं पाप भाजप आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. त्याच्या विरोधात हे आंदोलन आज आम्ही सकाळी 10 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत पूर्ण राज्यातच नव्हे तर देशामध्ये हे धरणे आंदोलन आम्ही आज केलेलं आहे. महात्मा गांधीच्या विचाराने ही लढाई आम्ही आता पुढे नेणार आहोत. कारण की गांधी नावातच एक ताकद आहे आणि गांधी नावानेच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि त्याच गांधीचा अपमान करण्याचं पाप भाजप करते आहे. आणि म्हणून त्यांचं पतन झालं पाहिजे, त्यांना सत्तेतून बाहेर काढलं गेलं पाहिजे. हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि आपण पाहिलं की स्वतःनी जे भाजपच्या विरोधातली अनेक पक्ष आहेत, मग काँग्रेसचे असतील, आरपीआयचे पक्ष असतील, राष्ट्रवादी असेल, शिवसेना, उद्धव ठाकरे असतील, असे राज्यातले विविध जे भाजपच्या विरोधातले पक्ष स्वतःहून राहुल गांधीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आज ते एकत्रित होत आहेत. 29 तारखेला भव्य एक रॅली महात्मा गांधीच्या प्रतिमेपासून संविधान चौकापर्यंत बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेच्या समोर एक भव्य रॅली या ठिकाणी येईल आणि लोकशाहीला घातक असलेली जी व्यवस्था भाजपची निर्माण झालेली आहे तिचा विरोध कडाडून केला जाईल अशा पद्धतीचं नागपूरमध्ये कार्यक्रम आहे. पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे कार्यक्रम घेतले जातील आणि त्या पद्धतीनं ही लढाई उभी केली जाईल. वायनाड का सीट में कोई अभी ये हुआ नहीं है क्योंकि अभी भी बोर्ड में हम कोर्ट के सामने खड़े हैं. कोर्ट हमको जस्टिस देगा ऐसा हमें विश्वास है और जो कोई गलती हुई नहीं है और जिस तरह से राहुल गांधी जी के ऊपर चोर को चोर बोलने के ऊपर, डाकू को डाकू बोलने के ऊपर अगर इस तरह की डिस्क्वालिफिकेशन किया जाता है उसके बारे में हम कोर्ट में हैं और कोर्ट में हमें न्याय व्यवस्था के ऊपर हमारा पूरा विश्वास है और राहुल जी को उसमें जस्टिस मिलेगा. हे आमच्या पक्षात नाही. हां 29 तारखेची भव्य रॅली वो हिंदी में जानना चाहेंगे 29 तारीख को क्या कार्यक्रम होगा? defamation cases pending against him, but he hasn't filed anything for the for BJP. Why is that? आपने देखा होगा कि जिस तरह से इस फ्रॉड केस को जो केरल में हुई थी वो घटना को गुजरात में लाके खड़ा किया, कर्नाटक में हुई घटना को गुजरात में लाके खड़ा किया और जिस तरह से झूठ मूठ की कहानी बनाकर केस को अंजाम देने का काम किया गया, इसका दबाव था वो भी आपको सबको पता है. और इसलिए हमारी जो कांग्रेस की लीगल जो टीम है उसके आधार पर ये सब कार्रवाई की जा रही है और लीगल कार्रवाई जो होगी हमारी लीगल टीम करेगी. इसलिए उस पर मैं ज़्यादा आज प्रतिक्रिया देना कोई बात नहीं.
बीजेपीचे आंदोलन जे उभं केले मला एक साधा प्रश्न त्या लोकांनाच विचारायचा आहे की ललित मोदी, नीरव मोदी हा कुठला ओबीसी आहे पहिले त्यांनी सांगावं, आणि नरेंद्र मोदी हे ते ओबीसी आहे असं ते म्हणतात आहे की नाही, तो भाग वेगळा अजून एक आहे. त्यांची मी जेव्हा खासदार होतो त्यावेळेस मी त्यांना प्रश्न केलेला होता, आज करतो असा विषय नाही. पण मग ओबीसीचे असतील तर ओबीसी समाज एवढ्या नीच लेवलवर जाऊ शकत नाही, कारण की ओबीसी हा अन्नदाता असतो, तो शेतकरी असतो, आणि अशा पद्धतीच्या लुटारू लोकांना सहकार्य करण्याची मानसिकता ही ओबीसी विचारात नसतं. आज अदानीच्या माध्यमातून, कारण की एकीकडे तुम्ही सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही गरिबांच्या खात्यामध्ये काळा धन आणू आणि 15 लाख रुपये टाकू. मग आता भाषा का बदलली? मग तुम्ही आता अदानीच्या खात्यामध्ये 20,000 कोटीच्या वरची रक्कम टाकली, मग गरिबांच्या खात्यामध्ये 15 लाख का नाही टाकली? 15 लाख टाकली असती तर आम्ही म्हणालो असतो की ते बरोबर आहे, ओबीसी आहे. पण ते ओबीसीची मानसिकता नाही आहे. अशा मूठभर लोकांना, ओबीसीच्या आणि बहुजन समाजाच्या लोकांना लुटून या मूठभर लोकांच्या खिशामध्ये पैसे टाकणारा विचार हा ओबीसीचा होऊ शकत नाही. आणि मी लोकसभेतही बोललेलो आहो. त्याच्यामुळे जीएसटी सारखा कायदा आणून ज्या पद्धतीनं राहुल गांधी नेहमी म्हणायचे की गब्बर सिंग टॅक्स आहे, मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की आज जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्याला लुटलं जातं आणि देशभरातल्या मूठभर लोकांच्या खिशात पैसे टाकले जातात. ही ओबीसीची मानसिकता नाही. जेव्हा जेव्हा भाजपवर या पद्धतीचे संकट येतात त्यावेळेस हिंदू समोर आणला जातो, त्यावेळेस आता तर त्यांनी एक नवीनच पाऊल उचललं, जात पुढे आणली, ओबीसी आणलं. ओबीसीची मानसिकता ही नाही. मी स्वतः ओबीसी आहे आणि मी ओबीसीची लढाई इतके वर्ष लढतोय. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वतः जातीय ठराव आणला, जातीनिहाय जनगणना होईल असा ठराव आणला. नरेंद्र मोदींनी का नाही जातीनिहाय जनगणना या देशामध्ये सुरू केली? पण ते करणार नाही, कारण की ओबीसीचं भलं झालं नाही पाहिजे, हीच मानसिकता भाजपची आहे. आणि त्याचा खरं चेहरा आता लोकांच्या समोर आलेला आहे. मोदी तर हा देश आहे असं ते म्हणतात, अडाणी हा देश आहे असं ते म्हणतात. अडाणीचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला, मोदीचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला. एक व्यक्ती नाही, या देशाचे 140 कोटी ही देश आहे. या लोकांचा अपमान होतो. रोज शेतकरी आत्महत्या करते तर त्याचा अपमान होत नाही आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये 18 दिवस अधिवेशन चाललं, 18 दिवसामध्ये 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि ते सगळे ओबीसी होते. मग आता ते कुटुंब उघड्यावर आलं, त्यांची चिंता नाही. मोदी म्हणजे एकटा ओबीसी होतो काय? म्हणजे आम्ही ओबीसी नाही, फक्त मोदी म्हणजे ओबीसी. ही जी काही मानसिकता आहे, ही दृष्टिकोनाची मानसिकता आहे, ही संकुचित मानसिकता आहे, ही बीजेपीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून ओबीसी समाजही आता जागा झालेला आहे. यांच्या या नकली आणि फ्रॉड चेहऱ्याला आता लोकांनी ओळखून घेतलेलं आहे आणि आता त्यांचं पतन सुरू झालंय, कारण की गांधीच्या वाटा गेलेल्या आहे आणि गांधीच्या वाटा जे जे कोणी गेले त्यांचं पतनच झालेलं आहे. आपल्याला 1978ची पण घटना माहिती आहे. इंदिरा गांधींना त्यावेळेस असंच त्यांचं स्वतःसुद्धा रद्द केलं गेलं होतं. 1980 मध्ये निवडणुका झाल्या आणि 1980 मध्ये पुन्हा इंदिरा गांधी या देशामध्ये बहुमतानं सत्तेमध्ये आल्या. आता पुन्हा ही चूक आता नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेली आहे, भाजपने केलेली आहे आणि भाजपचं पतन आणि नरेंद्र मोदीचं पतन सुरू झालेलं आहे, हे आपण पाहतो. हो, हिंदी अदानी के पास जो पैसा जमा हुआ है वो जनता का पैसा है, लूटपाट किया हुआ पैसा है. उसमें नरेंद्र मोदी जब गुजरात के मुख्यमंत्री थे तब से थे और वो विदेश के कुछ सेल कंपनियां बनाकर उसके माध्यम से वो पैसा दिखाने का काम किया जा रहा है. वही सवाल राहुल गांधी पूछ रहे हैं. ललित मोदी और नीरव मोदी इन्हें देश के जनता का पैसा लूट कर भागे हैं, भगोड़े हैं वो देश के. तो राहुल गांधी जी ने सवाल भी पूछा कि ये मोदी क्यों ये भगोड़े बन चुके हैं, चोर बने हैं. तो उसी का आरोप लगाकर राहुल गांधी के झूठ के केस लगाकर लोगों ने चुन के जो राहुल गांधी जी को दिया था वायनाड से,
उनका सदस्यत्व जो लोकसभा का वो रद्द करने का पाप बीजेपी ने किया है, नरेंद्र मोदी की सरकार ने किया है, और उसके विरोध में लोगों में जो आक्रोश है उसी का परिणाम आपको नागपुर में नहीं तो पूरे देश में देखने में। आपने सभी पक्षों का बोला है कि बैठक हुई है, तो क्या सभी पक्ष उस रैली में रहेंगे? बिल्कुल, सब पूरी तैयारी से रहेंगे, क्योंकि आज उन्हीं लोगों ने मीटिंग ली थी, बीजेपी विरोधी, और उन लोगों ने इसमें शामिल होने की बात उन्हें ही की है। आज का आंदोलन सत्याग्रह वाला था, तो इसके आगे भी सत्याग्रह रहेगा या उग्र लेगा? क्योंकि हम कांग्रेस ये गांधी विचारधारा का है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की विचारधारा का है, महात्मा ज्योतिबा फुले का, शाहू फुले अम्बेडकर विचारधारा को ही आगे बढ़ाने वाला कांग्रेस पार्टी है। और हमने कभी भी देश की जो भी आजादी की लड़ाई हो, उस लड़ाई को भी महात्मा गांधी के विचारधारा से लड़ी गई थी। एक बदमाश प्रवृत्ति जो होती है, जो अंग्रेजों में थी, हुकुमशाही थी, हिटलरशाही थी, उस प्रवृत्ति को भी महात्मा गांधी के विचारधारा से ही हमने देश से मुक्त करवाई। तो नरेंद्र मोदी के रूप में, बीजेपी के रूप में अगर इस तरह की हुकुमशाही की प्रवृत्ति आई है, तो महात्मा गांधी की विचारधारा से ही हम उसको निपटेंगे और देश की जनता कांग्रेस के साथ खड़ी होगी। थैंक यू।